कबनूर येथील ग्रामदैवत जनदिसो ब्रांच उर्सानिमित्त घेण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत माळशिरस येथील संजय भोसले प्रतिष्ठानच्या व्हॉलीबॉल संघानं प्रथम क्रमांक पटकावला। युथ फाउंडेशन मनेराजुरीच्या व्हॉलीबॉल संघानं द्वितीय, जय हिंद मंडळ इचलकरंजीच्या व्हॉलीबॉल संघानं तृतीय, कालकथित संदीप भाऊ मागाडे स्पोर्ट्स क्लब कबनूरच्या व्हॉलीबॉल संघानं चतुर्थ, कोके तालुका सांगोलाच्या शूटिंग बॉल क्लबनं पाचवा, टेंभुर्णीच्या घोरपडे डेव्हलपर्स व्हॉलीबॉल संघानं सहावा, सांगली शहर शूटिंग बॉल क्लबनं सातवा, कळेच्या शूटिंग बॉल क्लबनं आठवा क्रमांक मिळवला। प्रारंभी व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ खेळाडू बत्तू गांजवे यांच्या हस्ते झालं। या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटकामधून 16 संघांनी सहभाग घेतला। पंच म्हणून पिरगोन पाटील, मिलिंद कोंडेकर यांनी काम पाहिलं। विजेत्या व्हॉलीबॉल संघांना माजी सरपंच सुनील स्वामी, नारायण फरांडे यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली। लक्ष्मण साठे, दिलीप लोंढे, शंकर कांबळे, राजू लोंढे, अनिल गवरे, निखिल कांबळे, पिल्लू गांजवे, दिलीप पवळे, शिवाजी कोकणे, दादासो पाटील, रमजान फकीर यांनी स्पर्धेचं नियोजन केलं। यावेळी सदाशिव माने, पांडुरंग कदम, प्रभाकर संकपाळ, बत्तू गांजवे यांचा सत्कार करण्यात आला। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।